आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीत पत्रकार बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। 2019ला काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आमदार प्रकाश आवाडे यांनी अपक्ष लढत निवडणूक जिंकली होती। निकालानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत महायुती आपल्याला पाठिंबा देईल असा त्यांना विश्वास वाटतोय। महायुतीकडून पाठिंबा मिळो अथवा न मिळो, पण इचलकरंजी शहर विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच असा इरादा आमदार प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर आपला विश्वास असून स्वतःसाठी किंवा राहुल आवाडेंसाठी उमेदवारी मागणार असल्याचं सांगत आमदार आवाडेंनी लोकसभा निवडणुकीत ताराराणी पक्षानं खासदार धैर्यशील मानेंना 40,000 मतांचं लीड दिल्याचा दावा केलाय। इचलकरंजी शहरात भाजप आणि ताराराणी पक्ष कधीच एकत्र आलेले नाहीत, त्यामुळे विधानसभेला अपक्षच लढू असा मानसही आमदार आवाडेंनी व्यक्त केलाय।